नागपूर महानगरपालिका 2026 इलेक्शन्स मध्ये बहुजन समाज पार्टीच्या वतीनं आम्ही प्रभाग क्रमांक 7 चे 4 उमेदवार इथे निवडणूक लढवित आहोत। सर्वप्रथम या प्रभाग 7 मध्ये बहुजन समाज पार्टीने जो पॅनल उतरवलेला आहे, जसे की अ गटामधून विरंगा भिवगडे जी माजी नगरसेवक याच्यापूर्वी भरपूर वोटाला निवडून आली। त्यानंतर ब गटामध्ये मोहम्मद जमाल भाई जे आजही ओबीसी कॅटेगरीमध्ये प्रभाग सेम तसाच आहे, ते मागच्या वेळेस 2017 ला भरघोस मतानं निवडून आले। त्यानंतर क गटामध्ये सध्याच्या स्थितीमध्ये माजी नगरसेविका हर्षला संजय जयस्वाल या उभ्या आहेत, ज्या याच्या पूर्वी 2दा कॉर्पोरेटर राहिलेल्या आहे आणि त्यांचे पती संजय जयस्वाल एकदा म्हणजे 15 वर्षाच्या अनुभव त्यांना आहे, त्या उभ्या आहेत। ड गटामध्ये मी स्वतः योगेश लांजेवार याच्यापूर्वी 2017 ला माझी पत्नी मंगला लांजेवार ही नगरसेविका निवडून आली होती, तीही प्रभाग 7 मध्ये भरपूर वोटांना निवडून आली होती। तर आज जो आमचा हा पॅनल बनलेला आहे, त्यातल्या त्यात स्ट्रॉंग पॅनल माजी नगरसेवक सगळे जाणेमाने चेहरे आणि जनतेची सेवा करणारे। त्यामध्ये सामाजिक समीकरण मी तुम्हाला सांगतो की एक मुस्लिम समाजाचे उमेदवार, एक ओबीसी हिंदू समाजाचे उमेदवार आणि 2 बुद्धिस्ट समाजाचे उमेदवार। म्हणजे प्रभाग 7 मध्ये बहुजन समाज पार्टीने सामाजिक सलोखा जपला। त्यानंतर एरिया वाईज आम्ही ना जे भौगोलिक क्षेत्र प्रत्येक जनतेला नगरसेवक जवळच्या वाटावं, त्याकरिता या प्रभागामध्ये आम्ही इंदोरा, चॉक्स कॉलनी, रिंग रोड, कामठी रोडच्या पलीकडे माझं राहणं आहे, तिथून मला उमेदवारी मिळालेली आहे। त्यानंतर आशीनगर, बुद्धनगर, किदवाई हा बीजेतला मधला जो पार्ट आहे, याच्यामध्ये मोहम्मद जमालभाई हे नेतृत्व करतील, यांना उमेदवारी मिळालेली आहे। लष्करी बाग, नवा नकाशा, त्याच प्रकारे हा जो ज्योतिनगर आहे, यांच्याकरिता विरंगा भिवगडे यांना आपण उमेदवारी दिलेली आहे। बाळाभाऊ पेठ, गुरुनानकपुरा आणि बुनकर कॉलनी या पट्ट्याकरिता हर्षला जयस्वाल यांना उमेदवारी दिलेली आहे। म्हणजे 4ही क्षेत्रामध्ये आमचे उमेदवार जे निवडून येणार ते प्रत्येक त्या एरियाच्या जनतेचे जवळचे राहतील, अशा प्रकारच्या सलोखा आम्ही तयार केला। आता मुद्द्याची गोष्ट अशी आहे की याच्या पूर्वी 2017 नंतर 2022 पर्यंतचा कार्यकाळ बहुजन समाज पार्टीचा राहिला। हे 3ही कॉर्पोरेटर निवडून आले, ते एक कॉर्पोरेटर आमच्या कमी वोटानं हारला होता। तो का हारला? तर त्याच्या चुकीमुळे हारला, तो चालला नाही आणि 5 वर्षाच्या पूर्वी नगरसेवक होता, तर त्यांनी काही काम केले नाही आणि स्वतः जनतेपासून दुरावला गेला होता। त्यामुळे लोकांनी त्याला हरवलं आणि एक सीट काँग्रेसची निवडून आली होती। परंतु 2017 ते 22 पर्यंतचा जो कार्यकाळ आहे, त्या 5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये 3 वर्ष फुलफेस मध्ये कॉर्पोरेटरला काम करायला मिळाले। 2020 आणि 2021 हे कोरोनाचे वर्ष असल्यामुळे कोविड-19च्या अंतर्गत कोरोना लागला होता आणि त्यामुळे महानगरपालिका जो फंड आहे, तो फंड संपूर्णतः कोरोनाच्या सगळ्या व्यवस्थेवर खर्च करण्यात आला। त्यावेळेस 2 वर्ष काम जास्त होऊ शकले नाही। 2022 ला इलेक्शन व्हायचे होते, ते झाले नाही। ते इलेक्शन 2026 ला म्हणजे 4 वर्षाची जी गॅप आहे, या 4 वर्षामध्ये कॉर्पोरेटर पॉवर मध्ये नव्हता, अधिकारशाही होती, प्रशासक राज होता। तरी सुद्धा या 3ही नगरसेवकांनी जनतेचं जे कार्य करण्याचे होतं ते भरघोस कार्य करण्याचा आम्ही प्रयत्न केला आणि त्याची पावती आज अशी मिळालेली आहे की 2026 मध्ये जेव्हा पॅनल लोकांपर्यंत चाललेला आहे, तर लोकांनी भरभरून प्रेम व्यक्त केलेलं आहे की हे सब काम करणे वाले लोक आहेत, यांच्यामुळे आमचे असे झाले आणि आमच्या विकास वार्डाचे यांनी एवढ्या वर्षात केला। आता वाचलेले जे काम असतील ते काम सुद्धा समोरच्या वर्षात हेच करू शकतात, असा जनतेला विश्वास निर्माण झालेला। कुठलं महत्वाचं कार्य केलं आणि पुढील कुठले मुद्दे तुम्ही घेऊन उतरले आहात? बघा, नागपूर महानगरपालिकेमध्ये 2017 नंतर रोड, गटर, नाली या समस्या ज्या होत्या, या तर आम्ही केल्याच प्रभागातल्या। ज्या ठिकाणी एकदम खड्डे होते, ज्या ठिकाणी डांबराचे रोड उद्ध्वस्त झाले होते, त्या सगळ्या ठिकाणी आम्ही चांगले सिमेंटचे मोठे रोड बनवले। त्यानंतर गार्डन्स बनवले। नंतर आम्ही याच प्रभागामध्ये शाळेला जास्त प्राधान्य दिलं, या प्रभागामध्ये आम्ही हॉस्पिटलला जास्त प्राधान्य दिलं। डॉक्टर आंबेडकर हॉस्पिटल आपल्या प्रभागामध्ये येतो, त्या हॉस्पिटलच्या रखरखाव हॉस्पिटल चांगला व्हावं याकरिता बीएसपी आंदोलन पुकारलं, आज त्याचे काम सुरू आहे। त्यानंतर युपीएससी सेंटर जे आहे, त्याकरिता आम्ही आपल्या प्रभागामध्ये योजना आखल्या आणि वंदे मातरमचे शेड जे संस्था चालवणार होती तसे तयार केले। म्हणजे जनतेला
एकदम जवळ हॉस्पिटल लागेल, जनतेला एकदम जवळ शाळा. आता ज्या महानगरपालिकेच्या शाळा होत्या त्या शाळा आमच्या कार्यकाळ संपल्याच्या नंतर आमच्या प्रभागातली पण शाळा यांनी बंद केली. आता येणाऱ्या काळामध्ये आमचा हा लक्ष आहे की जनतेच्या या विकासाच्या मुद्द्यावर आम्ही हाऊस गाजू आणि हाऊस मध्ये हा मुद्दा राहील की ज्या शाळा बंद पडलेल्या आहेत, ज्या शाळेमध्ये गरिबांचे मुलं शिकून सवरून जायचे, याच्यापूर्वी कलेक्टर कमिशनर बनले, त्या शाळा तुम्ही कवडीच्या दाम धन्ना सेटायला बिल्डर राहायला विकल्या आणि त्या शाळेच्या जागी तिथं मॉल्स बनणार आहेत. तर त्या शाळा पुन्हा सुरू व्हाव्या आणि इंग्लिश मिडियमच्या शाळा व्हाव्या व तिच्या स्टाफ आणि त्याच्या जो पब्लिक जिथे शाळा राहतात तसं तिच्या डेव्हलपमेंट करणं हा आमचा या वेळेसचा मकसद राहील. त्यानंतर बजेट हा जो नागपूर महानगरपालिकेच्या 5,500 जो बजेट आहे, 5,500 कोटीच्या, या बजेटमध्ये स्लम मध्ये राहणाऱ्या नजूलच्या SC ST बजेट पण त्याच्यात आहे. रमाई आवास योजना, त्यानंतर या दलित वस्तीच्या अंतर्गत जे कार्य करतात किंवा ज्या विकासाचे काम व्हायला पाहिजे तो फंड जो आहे तो सिव्हिल लाईन मध्ये आणि चांगल्या डेव्हलप एरियामध्ये जो वळवला जातो तो न वळवता आमच्या स्लमच्या वस्त्यांमध्ये तो फंड लागावा, याकरिता आम्ही लढाई लढू. आणि दुर्बल घटकातला फंड, त्याच प्रकारे SC ST फंड हा आम्ही आपल्या जनतेला आणू, त्यांच्या विकासाचे कार्य करू, हा आमचा मकसद आहे. कांग्रेस का काम ही आरोप लगाना है. कांग्रेस अगर जिंदा है तो इसी आरोप पे जिंदा है कि हमारे वोट काटने का काम बीएसपी करती है. ये बार बार ये लोग चिल्लाते हैं, एक्चुअल में ऐसा कुछ है नहीं. आज प्रभाग क्रमांक 7 में अगर देखेंगे आप तो पिछले बार 3 नगर सेवक यहाँ से बीएसपी के थे. प्रभाग क्रमांक 6 देखेंगे तो 4 नगर सेवक बीएसपी के थे. प्रभाग क्रमांक 9 देखेंगे तो 3 नगर सेवक बीएसपी के थे. तो 16 नगर सेवकों में से 10 नगर सेवक बीएसपी के थे. तो वोट काटने का काम बीएसपी कर रही है कि वोट काटने का काम यहाँ कांग्रेस कर रही है. अब कांग्रेस का काम ये हो गया कि बीएसपी के वोट काट के बीजेपी को आगे बढ़ाए. इस रणनीति के ऊपर कांग्रेस यहाँ काम कर रही है. मैं जनता से अपील करूंगा कि हमको 2017 में इस प्रभाग के अंदर जनता ने चुन कर दिया. हमने कोरोना काल के होते हुए भी इस प्रभाग में लगभग जो विकास के लिए जरूरी काम थे वो हमने पूरे किए हैं. और आगे चल के जो मूलभूत सुविधा नागपुर नगरी के नागरिकों को मिलना चाहिए, गरीबों को मिलना चाहिए, उसके ऊपर हम काम करेंगे. जैसे कि अंग्रेजी माध्यम की स्कूलें खोलना और जगह जगह मोहल्ला क्लिनिक खोलना, ये हमारा लक्ष्य है इस बार नागपुर महानगर पालिका में. अगर आपको इसकी शाश्वती चाहिए तो आप एक बार नागपुर महानगर पालिका की शाला आशीनगर जोन के बाजू में MA के आजाद का सर्वे करके देखिए. आपको पता चलेगा कि वहाँ नागपुर महानगर पालिका में बहुजन समाज पार्टी के नगर सेवकों ने कितना डेवलपमेंट का काम किया है कि अगर कोई बाहर का व्यक्ति आकर उस स्कूल को देखता है तो वो यकीन नहीं करता कि ये नागपुर महानगर पालिका की स्कूल है. आज वहाँ स्कूल जूनियर कॉलेज तक पहुंच चुका है और वहाँ का परिसर इतना सुंदर है, क्लासरूम इतने सुंदर है कि आप किसी भी एंगल से बोल नहीं सकते कि नागपुर महानगर पालिका की स्कूल है. इसी तरीके की स्कूलें हम अपने प्रभाग में जगह जगह पर खोलकर जो बंद हो गई है उसको अंग्रेजी माध्यम के में कन्वर्ट करके हमारे गरीब लोगों की सेवा करने का हम कोशिश करेंगे. 2017 मध्ये जेव्हा बहुजन समाज पार्टीने आम्हाला उमेदवारी दिली होती तेव्हा याच प्रभागातून आणि इथल्या सर्व जनतेने आम्हाला निवडून दिलेलं होतं. 3 नगरसेवक बहुजन समाज पार्टीचे निवडून दिलेले होते. आता पुन्हा 2026 मध्ये बहुजन समाज पार्टीने आम्हाला बहुजन समाज पार्टीचे 4 उमेदवार दिले आहेत आणि ते पण असे दमदार उमेदवार आहेत की जे आधी नगरसेवक राहिलेले आहेत. मला सुद्धा 9 वर्षाचा अनुभव आहे. मी जे शिकलो माझ्या 9 वर्षाच्या कार्यकाळामध्ये मला पण वाटते की जनतेसोबत पुन्हा अजून एकदा काम करण्याची इच्छा, मला जी संधी मिळालेली आहे ती पूर्णपणे मी खरी उतरणार आणि जनता माझ्यासोबत राहणार अशी मला वाटते. बहुजन समाज पार्टीने मागील 15 वर्षापासून आमच्यावर जो विश्वास दाखवला त्याची पोचपावतीच आता मला प्रभाग क्रमांक 7 मधून उमेदवारी मिळालेली आहे. आम्ही केलेल्या कामाची